महिलेवर बलात्कार करून फरार झालेल्या महानगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक। सफाई कामगार महिलेवर बलात्कार करून फरार झालेल्या 2 संशयित आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत काम करणाऱ्या वैभव मुरलीधर कांबळे वय 40 महानगरपालिका कर्मचारी राहणार आंबेडकर नगर सांगली, निखिल नामदेव कोठावळे वय 32 महानगरपालिका कर्मचारी राहणार रमामाता नगर सांगली अशी त्यांची नावे आहेत। सदरची घटना दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान घडलेली होती। याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली होती। तेव्हापासून वरील 2 आरोपी फरार होते। पीडित महिला सफाई करता लागणारे साहित्य आणण्यासाठी आत गेली असता तिच्या पाठोपाठ संशयित आरोपी वैभव कांबळे यांनी जाऊन त्या पीडित महिलेस साहित्य ठेवलेल्या रूममध्ये जबरदस्ती नेऊन तसेच तिच्यावरती बलात्कार केला व तिलास कोणास काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली। त्यानंतर थोड्या दिवसांनी संशयित आरोपी निखिल नामदेव कोठावळे याने त्याच ठिकाणी पीडित महिलेवरती बलात्कार केला। त्यानेही पीडित महिलेस कुठेही वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। सदर हकीकतप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी आपल्या स्टाफला योग्य त्या सूचना दिल्या होत्या। वरील 2 आरोपी 1 महिन्यांपासून फरार होते। त्यांची गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घेरडे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, महम्मद मुलानी, आर्यन देशिंकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, आनंद संकपाळ यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।